एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि अवघे काही तास या सुनावणीला बाकी आहेत आणि या 16 आमदारांमध्ये पारोळा एरुंडल मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांचा सुद्धा समावेश आहे। आपल्यासोबत आता आमदार चिमणराव पाटील आहेत। काय सांगाल, आज सुनावणी होते आहे, या सुनावणीकडे कसं पाहता तुम्ही? आज सुनावणी आहे। आम्ही जे निर्णय घेतले ते राजकारणामध्ये आम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी कधी निर्णय घेतले नाही, जनतेच्या अंतिम हितासाठी निर्णय घेतले। त्याच्यामुळे आम्ही जो सरकार परिवर्तनाचा निर्णय घेतला, सरकार आपलं आलं आणि ते आपलं सरकार आल्यानंतर मतदारसंघामध्ये प्रचंड वेगाने कामं सुरू झाली। हा मतदारसंघातली जनता त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये ती आनंदी आहे, खुश आहे आणि समाधानी आहे। एकीकडे हा जो निर्णय होणार आहे, आज वाटतं तुम्हाला की तुमच्या बाजूने निर्णय होईल? आम्ही जे निर्णय घेतले ते नैतिकता आणि लोकांची विकास या 2-3 जे महत्त्वाचे मुद्दे असतात राजकारणात येण्याचे, त्या निर्णयावर आम्ही हा निर्णय घेतला। त्याच्यामुळे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की आमचा निर्णय योग्य आहे, त्याला न्याय मिळेल। विरोधक जे आहेत उद्धव ठाकरे असतील यांच्याकडून टीका केली जाते, न्यायव्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे, काय सांगाल? न्यायव्यवस्थेवर कोणी टीका करू नये। शेवटी न्यायव्यवस्था ही अत्यंत स्वतंत्र अशी न्यायव्यवस्था आहे, तिचे स्वतःचे अधिकार आहेत। त्या व्यवस्थेवर टीका करणं योग्य नाही किंवा संशय व्यक्त करणं योग्य नाही। आज 4 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। जर अपात्रतेची कारवाई झाली तुमच्यावर तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे? नाही, आपण जर तरच्या प्रश्नांना खरं म्हणजे काही अर्थ राहत नाही। आता तुम्ही विचारलाच आहात, तर जे काही होईल त्याच्यानंतर आमचा पक्ष, आमचे नेते मुख्यमंत्री शिंदेसाहेब हा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील। या सर्व राजकीय घडामोडी घडल्या, तुम्ही ठाकरे गटातून शिंदे गटात आले, त्याच्यानंतर आता पुढे निवडणुका होणार आहेत, निवडणुकांना तुम्हाला सामोरे जायचं आहे, काय वाटतं, जनता तुमच्या बाजूने आहे का? जनता पूर्णपणे आमच्या बाजूने आहे। हा निर्णय जनतेला अपेक्षित होता आणि आम्ही बोलतो म्हणून नाही, एखाद्या गोष्टीचा परिणाम तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या सगळ्यांच्या मतदारसंघात एकदा या आणि तिथे जाऊन किंवा परस्पर तुम्ही सर्वे करा। त्याच्यामध्ये आधीच्या सरकारमध्ये आमची जी कामं झाली आणि आता या नवीन सरकारमध्ये जी कामं झाली याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। तेव्हा जर 10 कोटीची कामं असतील तर आता 1000 कोटीची कामं झाली, इतका फरक आहे। जनता समाधानी आहे। आम्ही निवडून कशासाठी येतो? आम्ही काही आमच्या भल्यासाठी वैयक्तिक लाभासाठी निवडून येत नाही। आम्ही निवडून येतो, आमची भूमिका असते या सत्तेच्या माध्यमातून, या राजकारणाच्या माध्यमातून जनतेचं भलं व्हावं, विकास व्हावा, शेती, शेतकरी, उद्योग या सर्व गोष्टींना चालना मिळावी, सिंचनासाठी आपलं क्षेत्र वाढवावं आपल्या मतदारसंघातलं, या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम त्या शेतकऱ्यांच्या आणि समाजाच्या जीवनमानावर अवलंबून असतो। ते जीवनमान उंचावण्यासाठी आम्ही धडपड केली आणि तिला खूप चांगल्या प्रकारे यश मिळाले। तुम्ही कोणालाही पाठवा, मागच्या 10 पंचवार्षिकांमध्ये जेवढं कामं झाली नाही त्यांची एकत्र केली तरी या एका पंचवार्षिकचं काम जास्त राहणार आहे। इतकी झपाट्याने कामं झाली आणि निर्णय शक्ती अफाट आहे। अंमलबजावणीची यंत्रणा एकदम प्रभावी होती। निर्णय झाला, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली आणि त्याचे रिझल्ट इमिजिएट जनतेला मिळाले। बघू करू हा विषय नव्हता आमच्याकडे, बघू करू विषय नव्हता। आज लोकांमध्ये पूर्णपणे समाधान आहे। लोक म्हणतात की स्वातंत्र्यानंतर अशी कामं आम्ही पाहिलेलीच नव्हती। हेच कारण आहे का आबासाहेब की जनता तुमच्या पाठीशी आहे? दुसरं काय कारण असावं? दुसरं कारण आमचं वैयक्तिक कॅरेक्टर लोक बघतात, बाकी हे सार्वजनिक कॅरेक्टर आणि विकास जो आहे, शेवटी या सगळ्या गोष्टींचा उद्देश काय हो? गरीबातला गरीब माणूस, सामान्यातला सामान्य माणूस याचं भलं व्हावं। जो अंतिम माणूस आहे या समाजातला गरीब, त्याचंही भलं व्हावं। ते जर होत असेल आणि जे करत असतील ते चांगलं सरकार, तो चांगला लोकप्रतिनिधी। तर आबासाहेब, तुम्हाला एक पुन्हा प्रश्न की निकाल तुमच्या बाजूने लागेल, काय वाटतं, किती टक्के तुम्हाला गॅरंटी? हे टक्के वगैरे सांगता येत नाही। आता तुम्हाला मी आत्ताच बोललो की आम्ही निर्णय योग्य घेतलेला आहे, कायदेशीर घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आमचं इंटेन्शन हे स्वार्थासाठी नव्हतं, जनतेच्या भल्यासाठी होतं आणि ते जनतेचं भलं खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे। आम्ही जो निर्णय घेतला होता तो योग्य होता, कायदेशीरित्या तो बरोबरसुद्धा होता, असं त्यामुळे हा निकाल आमच्या बाजूने लागेल असं मत या ठिकाणी आमदार चिमणराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे। आणि जर यदाकदाचित अपात्रतेची कारवाई झाली तर पक्ष जो निर्णय घेईल, पक्षाची जी भूमिका असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी भूमिका घेतील त्या भूमिकेशी आम्ही सहमत असू, त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल असं सुद्धा या ठिकाणी आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितलं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.